नमस्कार सर्वांना. आज सकाळ पेपरमध्ये बातमी आली की 15,000 शिक्षक भरती 30 जून पूर्वी पूर्ण होणार आहे आणि त्यासाठी शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मंत्रालयात प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे. आणि या बातमीनंतर अर्थातच खूप आस लावून बसलेले उमेदवार आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा आशा पल्लवित झाल्या. परंतु ही बातमीची वास्तविकता काय आहे आणि खरंच ही बातमी खोटी की खरी, या संदर्भात आज जो दिवसभरचा जो पाठपुरावा केलेला आहे, स्वतः म्हणजे ज्यांच्यापर्यंत आपण पोहोचू शकतो त्यांच्यापर्यंत या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. चला तर मित्रांनो, स्टे कनेक्टेड. चॅनलवर नवीन असाल तर डू सबस्क्राईब. शिक्षकांच्या हक्काच्या लढ्यासाठी नेहमीच आपण लढत राहूया. मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालुशा माने, आपल्या सर्वांचं या फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, शिक्षक भरतीचा जो दुसरा टप्पा आहे त्या संदर्भातील कार्यवाही करण्यात यावी या संदर्भात ऑलरेडी प्रस्ताव गेलेला होता आणि त्याची कार्यवाही करण्यासंदर्भात मंजुरी 10 सप्टेंबर 2024 ला मिळालेली आहे. त्याच्यानंतरचे बरेच आपण लेटर्स आहेत मंत्रालयाकडून आयुक्त कार्यालयाकडे आलेले रिगार्डिंग सेकंड फेज, आणि आता रिसेंटलीच एक लेटर सुद्धा आपण पाहिलं असेल. त्याच्यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजे SCBCचा टॅब उपलब्ध होईल असंही त्याच्यामध्ये होतं, किंवा ज्या मराठा उमेदवार आहेत त्यांना हिंदीचा टॅब सुद्धा जर OBC मध्ये झाला असेल त्यांना सुद्धा सेल्फ सर्टिफाय करण्याचा ऑप्शन मिळेल. त्याचबरोबर ऍप्लिकेशन फॉर्म एडिट करता येईल. अशा बऱ्याच संदर्भात सुद्धा लेटर मंत्रालयातून आयुक्त कार्यालयाकडे पाठवण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता नवीन प्रस्तावाची गरजच आहे का याच्यावरती सुद्धा विचार करा. तर मित्रांनो, या संदर्भात जेव्हा ही बातमी आली त्या बातमीमध्ये अर्थातच सकाळचं न्यूजपेपरचं व्रत आहे, त्यामुळे प्रत्येकाला वाटणं साहजिक आहे की ती बातमी खरी असणार आहे, न्यूजपेपरनं दिलेली आहे. परंतु मित्रांनो, त्या बातमी जे माझ्याकडे कात्रण आलेलं आहे ते मी सर्वांपर्यंत पाठवलं, कारण आय वॉज डाऊटफुल बीट की आता प्रस्तावाची गरजच काय. आता त्याच्यामध्ये असं असतं की शिक्षण मंत्र्यांच्या परवानगीसाठी किंवा त्यांना एक सांगणं गरजेचं आहे. नवीन मंत्री आहेत, सध्या नवीन आयुक्त साहेब सुद्धा आहेत, दादाजी भुसे साहेब, त्यांच्यापर्यंत. परंतु तो प्रस्ताव ही जी संकल्पना असते वेगळी आहे आणि त्या संदर्भात जेवढे काही अधिकारी वर्ग जे मंत्रालयात आहेत, त्याचबरोबर आयुक्त कार्यालयात जेवढे म्हणजे आपल्याशी चांगले कोऑर्डिनेशन आहे त्यांच्यापर्यंत जेव्हा ही बातमी पोहोचवली तेव्हा त्यांनी असा रिप्लाय केलेला आहे की या संदर्भात आम्हाला काहीच माहित नाहीये आणि म्हणजे हा प्रस्ताव आलाय हेही आम्हाला माहित नाहीये. मित्रांनो, जे अधिकारी तिथे काम करतात त्यांनाही त्या प्रस्तावाबद्दल माहित नाहीये. म्हणजे ही बातमी खरी की खोटी हा एक मोठा क्वेश्चन मार्क निर्माण होतो. आणि त्याचबरोबर दुसऱ्या फेजसाठी प्रस्ताव पाठवण्याची गरजच नाहीये हे सुद्धा तितकंच खरं आहे. आणि त्याच्यामध्ये दुसऱ्या फेजमध्ये अगदी 15,000 जागा, हे म्हणजे एवढ्या जागा येणार नाहीत, यायला हव्यात नक्की मान्य आहे. परंतु दुसरी फेज, जसं की तुम्हाला अजून एका लेटरचं इथं तुम्हाला रिमाइंड करून द्यायचं आहे की मुख्यमंत्री मिशन 100 डेज त्या लेटरनुसार शिक्षक भरती आहे त्याची जी पदं आहेत ती 10,000 पदं येणाऱ्या 100 डेज म्हणजे जवळपास 3 ते 4 महिन्यामध्ये भरली जाणार आहेत. आणि ते दुसऱ्या टेटवरचीच असतील 2022-23च्या. आणि या माहितीनुसार जेव्हा आपण विचार करतोय तेव्हा हे लक्षात घ्या की दुसरं फेज आहे ती 8 ते 10,000 पदांची होणार आहे. त्यापेक्षा जास्त इम्पॉसिबल आहे. आणि ही जी पदं आहेत ती कपात केलेली पदं आहेत. सध्या ज्यांची म्हणता कंत्राटी भरती या संदर्भात म्हणजे कामं चालूच आहेत. कंत्राटी भरतीवरती अजून जे शिक्षण मंत्री आहेत त्यांनी स्वतःची भूमिका स्पष्ट केलेली नाहीये. फक्त कोकण विभागात फक्त कंत्राटी शिक्षक भरले गेलेले आहेत. बाकीचे अजून फक्त ऍड आल्या होत्या, त्यांची पुढची कार्यवाही झाली नाहीये. आता शिक्षण मंत्री याच्यावरती काय निर्णय घेतात ते एकदम पाहण्यासारखं असेल. किंवा कंत्राटी भरती सध्या स्टॉप सुद्धा झालेली असेल इथून पुढं, कारण कंत्राटी भरतीमुळे जवळपास 5,000 शिक्षक
म्हणजे आहे तेच अतिरिक्त होत होते, मग दुसरी भरती होणार कशी, हा एक मोठा क्वेश्चन मार्क आहे. आणि एकदा कंत्राटीवरती शिक्षक जॉईन केला की आता आपण पाहतोय की जिथं मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत ज्या काही शिक्षण सेवकांनी शिक्षण अभियोग्यताधारकांनी जॉईन केलेलं आहे, ते आता मागणी करत आहेत की आम्हाला कंटिन्यू आमचा कॉन्टॅक्ट करा. त्यामुळे ती योजना अगदी घातक आहे, ती तर बंद व्हायलाच पाहिजे. त्यासाठी माननीय शिक्षण मंत्री साहेब निर्णय घेतील अशी आपण आशा करूया. त्यासाठी आपण पाठपुरावा सुद्धा करूया. परंतु मुद्द्यावरती येऊयात की ही बातमी आहे ती माझ्या माहितीनुसार कदाचित आता बघा, न्यूजपेपरला बातमी आपण देतो, ते आपण जे देतो तेच ते कंटिन्यू करत असतात. त्याच्यामध्ये असा कोणताही प्रस्ताव मंत्रालयात पाठवला गेलेला नाहीये. या संदर्भात सोमवारी किंवा रादर मंगळवारी, कारण मंगळवारी सदा रयतची कोर्ट केस आहे मुंबई हायकोर्टमध्ये, आणि तेव्हा आय डिसाइडेड टू अटेंड इट. मला सुद्धा ती पाहिजे, कारण त्याच्यामुळे सुद्धा पुढचा सेकंड पेज तोपर्यंत क्लिअर होणार नाहीये. सोमवारी ते वकील आहेत रयतचे आणि रयत बांधवांचे, त्यांची एक मीटिंग होणार आहे आणि त्याच्यानंतर 2:30 वाजता कोर्ट केस चा निकाल आहे किंवा त्याच्यावरती एक सुनावणी होईल. आपण असं बोलूया, निकाल लगेच येईल की नाही सांगता येत नाही. आणि त्याचबरोबर आता असं आपण पाहतो की 55-60चा जो निर्णय जो राखीव ठेवलेला आहे तो सुद्धा येणं तितकंच गरजेचं आहे. तोपर्यंत सेकंड फेज आणि सध्याची साईनची मान्यता, शिक्षकांचं समायोजन, अतिरिक्त शिक्षक हे चालू असताना अचानक 15,000 पदही नाहीत. आणि त्याच धर्तीवरती जे काही माझ्याकडे अधिकाऱ्यांनी माहिती म्हणजे सांगितलेली आहे त्याबद्दल, त्यांनी असं सांगितलेलं नाही की हा प्रस्ताव चुकीचा आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की जो हा प्रस्ताव काय आहे, कशाबद्दल आहे, त्याचं आम्हाला माहितीच नाहीये. मग हा प्रस्ताव मंत्रालयात नक्की पाठवला कोणाकडे? अर्थातच आयुक्त कार्यालय आहे ते प्रस्ताव पाठवणार आहे, ते मंत्रालयाच्या शालेय शिक्षण विभागाकडेच पाठवणार आहे. परंतु त्यांनाच याचं कोणतंही नॉलेज नाहीये. म्हणजे ही बातमी कितपत खरी आहे त्याचा सुद्धा एकदा आपण छडा लावायला हवा. जी बातमी त्यांनी दिली आहे त्यांच्याशी जेव्हा आपण या संदर्भात बोलणं झालेलं नाहीये, परंतु जेव्हा सकाळचे जे काही वार्ताहर आहेत आपल्या कॉन्टॅक्टमध्ये त्यांना विचारलं, तेव्हा त्यांनी सांगितलं की आमच्याकडे बातमी द्या म्हणून सांगितली, म्हणून आम्ही दिली. सो दे डोंट नो अगेन ऑथेंटिसिटी ऑफ दिस न्यूज. सो व्हॉट वी कॅन से की ही न्यूज आजपर्यंत किंवा एक सोमवार मंगळवार पर्यंत, सोमवारी काही आपले टीम मेंबर आहेत ते आयुक्त कार्यालयात जाणार आहेत, तेव्हा याच्यावरती अजून क्लॅरिटी येणार आहे. आणि मंगळवारी मी स्वतः अर्थात कोर्टात सुद्धा असेल आणि मंत्रालयात सुद्धा एक जाणार आहे. जर कोणी येणार असेल तर नक्की जॉईन व्हा. दुपारनंतर जाऊयात आपण. आणि त्या बातमीबद्दलच नव्हे तर सेकंड फेज नक्की होणार आहे का, कधी होणार आहे, सध्या टॅब सुरू व्हायला कोणती अडचण आहे, सध्या अभियोग्यताधारक अगदी प्रत्येक जेडपी मध्ये, मनपामध्ये, नपामध्ये सगळीकडे जात आहेत की जागा देण्यात याव्यात, संस्थांकडे जात आहेत, शालेय विभाग सांगत आहेत की भरती होणार आहे, जास्तीत जास्त पदे येणार आहेत. परंतु कधी या प्रश्नाला उत्तर नाही. सध्या टेक्निकली गोष्टी आहेत असं सांगत आहेत, परंतु सध्या हे सध्या जे रयतचं समायोजन आणि नवीन आयुक्त साहेब आहेत त्यांनाही आपल्यातली काही मंडळी भेटली आहेत, त्यांनी सुद्धा सकारात्मक आहेत, कारण त्यांना एवढं या गोष्टीचं म्हणजे क्लिअरिटी नाहीये. या संदर्भात अक्षरशः मांढरे सरांना सुद्धा विचारल्यानंतर त्यांनी सुद्धा म्हणजे उत्तर देण्यासच नकार दिलेला आहे. कारण द रियालिटी इज व्हॉट की म्हणजे हा प्रस्ताव असा पाठवलाच गेला नसावा असंच मला वाटतं. आणि याच्यावरती आपण नक्कीच येणाऱ्या काळामध्ये सुद्धा भेटूया. परंतु मित्रांनो, अशा ज्या काही बातम्या न्यूजपेपरमध्ये दिल्या जातात आणि त्याच्यामुळे म्हणजे मिसकम्युनिकेशन खूप सारं वाढत राहतं. अर्थातच 15,000 नाही, मला तर असं वाटतं की 35,000 शिक्षकांची भरती दुसऱ्या टप्प्यामध्ये व्हायला हवी आणि आपले सगळे बांधव लागायला हवेत. परंतु ते वास्तविक शक्य नाहीये, पेपरवरती सुद्धा शक्य नाही. परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून मला एकच सांगायचं आहे की जवळपास 8 ते 10,000 सेकंड फेजमध्ये जागा येणार आहेत, कारण त्यासाठी हा लेटरचा सुद्धा एव्हिडन्स आहे आणि त्यांना आता येणाऱ्या 4 महिन्यामध्ये काहीही करून कम्प्लीट करायचं आहे. आणि बऱ्यापैकी अजून मला काही मेसेज आले या न्यूजच्या बाबतीमध्ये, मॅडम हा 3ऱ्या टेस्टचा प्रस्ताव आहे का? तर मित्रांनो, 3ऱ्या टेस्टचा प्रस्ताव अजून पाठवलाच गेला नाहीये. रादर 3ऱ्या टेस्टचा प्रस्ताव हे मंत्रालयातून 3री टेट घेण्यात यावी असं आयुक्त कार्यालयाला सांगितलं जाईल जेव्हा टीईटीचा निकाल लागेल. त्यामुळे त्याच्या संदर्भातला सुद्धा हा प्रस्ताव नाहीये. इन शॉर्ट मध्ये हेच सांगायचं आहे की ही जी प्रस्ताव पाठवला गेला, ही बातमी आहे ती आजवरच्या मिळाल्या माहितीनुसार तर साफ खोटी आहे.
त्याच्यावरती अजून पुढचं आपण स्टिंग ऑपरेशन करूयाच येणाऱ्या काळामध्ये. परंतु अशा बातम्या देताना न्यूज पेपरवाले आहेत त्यांनी सुद्धा थोडीशी शहानिशा करायला हवी. अभियोग्यता धारकांच्या बेरोजगार डी.एड, बी.एड जे काही उमेदवार आहेत त्यांच्या भावनांशी कुठंतरी खेळल्यासारखं होतं आणि त्याच्यामुळे मग नंतर आता निराशा, म्हणजे आता व्हिडिओ टाकल्यानंतर पण असं वाटेल की मॅडम निगेटिव्ह बोलत आहेत किंवा हे असं नाहीये, हे असं होऊ शकतं. मित्रांनो, ज्या जागा आहेत त्या ठरलेल्या आहेत आणि त्या येणार आहेत, त्यामुळे सेकंड फेज होणार आहे. आणि अर्थातच मला असं वाटतं बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की सेकंड फेज मित्रांनो नक्की होते आणि त्यांची जी नियुक्ती आहे, मग आता टॅब उपलब्ध जानेवारीमध्ये करण्यात येईल असं ते सांगतात आहे. त्याच्यावरती आपण आता मंत्रालयात जेव्हा बैठक घेणार आहोत तेव्हा अजूनच तुम्हाला क्लॅरिटी मी देईलच. परंतु त्यांची जी नियुक्ती आहे ती 15 जून 2025 साठीच असणार आहे. सध्या ऑलरेडी शिक्षकांचं म्हणजे समायोजन ह्या सगळ्या या माध्यमातून शिक्षक भरती चालू आहे. त्यामुळे लगेच एकदम सेकंड फेज सुरू होईल, टॅब सुरू होईल आणि 15 दिवसात त्यांना शाळेवरती शिक्षक शिकवायला जातील असं अजिबात सुद्धा नाहीये. त्यामुळे त्या बातमीमधलं कुठली तरी बातमी, दोन गोष्टी खऱ्या आहेत. ती म्हणजे ती जे कंत्राटी शिक्षक भरती आहे त्याच्यावरती अजून शिक्षण मंत्र्यांनी निर्णय घेणं बाकी आहे आणि त्यांच्या निर्णयासाठी सध्या ते थांबवण्यात आलं आहे. त्याचबरोबर अजून मला असं ॲडिशन करायचं आहे की सध्या जे शिक्षक आहेत 0 किंवा 10 पटसंख्येच्या शाळेवरती त्यांचं इकडे तिकडे समायोजनची ही प्रोसेस चालू आहे. आता त्याची पुढची तारीख सुद्धा सांगण्यात आलेली आहे. त्यामुळे भरती हा न संपणारा विषय आहे. आणि दुसरी जी त्याच्यामध्ये सांगितलेली गोष्ट आहे ती म्हणजे त्याच्याबद्दल काही वादच नाही की 30 जून पूर्वी होईल, तर अर्थातच जूनमध्ये शिक्षकांना ती नियुक्ती म्हणजे ऑलरेडी ते शिकवायला जातील. प्रोसेस सुरू होईल. त्याच्यानंतर पवित्र पोर्टलला टॅब उपलब्ध झाल्यावरती सुद्धा बऱ्याच गोष्टी असतात. आपल्याला एडिटचं ऑप्शन 15 दिवस जातील. त्याच्यानंतर आपल्याला प्रिफरन्स द्यावे लागतील. नंतर तुम्हाला त्याच्यानंतर 15 दिवसांनी तुम्हाला म्हणजे कुठलं शाळा लागली आहे, कुठलं कॉलेज लागलंय हे सगळं समजेल. त्याच्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतं, पोलीस व्हेरिफिकेशन असतं, त्याच्यानंतर नियुक्ती असते. कमीत कमी 3 महिने या प्रोसेसला लागतात. इंटरव्ह्यू प्रोसेस असेल तर 4 महिने या प्रोसेसला लागतात. त्यामुळे अर्थातच मित्रांनो आता हे नवीन वर्ष आहे, जानेवारी महिना आहे, त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मे महिना येतो, सुट्टीचा महिना येतो, जूनमध्ये ही शिक्षक भरती होणार. अशा काही बातमीतले पूर्ण बातमी खोटी नाहीये, परंतु 15,000 शिक्षक भरतीचा जो प्रस्ताव गेलेला आहे त्याच्यामध्ये कोणतंही तथ्य नाहीये. आणि हे मी अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर बोलते. सो मित्रांनो, इथून पुढे थोडीफार बातमी जेव्हा आपण स्प्रेड करत असतो त्याचा नक्की विचार करून केली जावी, इतकीच या व्हिडिओच्या माध्यमातून साधी माफक अपेक्षा आहे. कारण कोणाच्या भावनांशी खेळणं हे तितकंच खरं नाहीये. शिक्षण मंत्र्यांनी आपल्याला सांगितलं होतं की त्यांचा 55,000 भरती करू, 50,000 करू, 30,000 करू. आणि मित्रांनो, वास्तविकता आज अशी आहे 3 वर्ष होत आली तरी सुद्धा फक्त 15,000ची भरती झालेली आहे. या सर्वच धर्तीवरती येणाऱ्या काळामध्ये ज्या जागा सुद्धा येतील, जे अगदी 1-2 मार्काने राहिलेले आहेत त्यांच्यासाठी खूप होपफुल आहेत. अजून विशेष जास्तीत जास्त इंग्रजी माध्यमांच्या अजून जागा जास्त येण्याची शक्यता वाटते. जे सध्या जे काही चालू आहे त्याच्यावरती मी बोलते. आणि त्याच्यावरती मराठी माध्यमांवरती आपण पाहतोय की प्रथमतः त्यांना म्हणजे अन्याय झालेला दिसतोय, त्यांना सुद्धा संधी मिळायला पाहिजे. ह्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्याच्यावरती आपण काम करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी जागा येण्यासाठी आता फॉलोअप घेणं गरजेचं आहे का? तर मित्रांनो, जोपर्यंत एखादं लेटर आयुक्त कार्यालयातून किंवा मंत्रालयातून आस्थापनांना जात नाही की तुमच्याकडे असणाऱ्या जागा द्या, तोपर्यंत ते देत नाही. तरी पण आपण प्रयत्नार्थी परमेश्वर, तुम्ही काम करत आहात, नक्कीच चांगलं आहे. त्याच्यासाठी म्हणजे असं खूप दिवसापासून हे काम चालू आहे की प्रत्येक जिल्ह्यावाईज निवेदन देणं, भेटी घेणं, त्यांना जागा देण्यासाठी सांगणं. त्याचा फायदा होतोच, नक्की अगदी होत नाही असं नाहीये. परंतु वरतून सूत्र हल्ली पाहिजेत आणि त्याच्याशिवाय याला मूर्त स्वरूप मिळत नाही. सो मित्रांनो, स्टे कनेक्टेड. अशाच ऑथेंटिक आणि महत्त्वपूर्ण माहितीसाठी, शिक्षक भरतीसाठी आपण भेटत राहू.